हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर आज आहे घटस्थापनेचा दुसरा दिवस. तर दुसऱ्या दिवशी जे दुर्गा मातेसमोर जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, म्हणजे तो होता होम मिनिस्टरचा. तर होम मिनिस्टरचा हा कार्यक्रम गजलक्ष्मी ज्वेलर्स यांच्यातर्फे होता. तर तुम्ही पाहू शकता त्यांनी अशा प्रकारे ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते की त्यांनी एक आपलं म्हणजे नाही का त्यांच्या याची जाहिरात करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला होता. म्हणजे जो कोणी भिशी लावण, म्हणजे त्यांच्या ज्वेलर्समध्ये असं स्कीम होती की स्कीम आहे की भिशी लावायची की तुम्ही 1,000 रुपये लावा किंवा 2,000 रुपये लावा. तुमच्या जसं हे आहे म्हणजे तुमची जशी ऐपत आहे त्याप्रमाणे तुम्ही भिशी लावू शकता. 5,000 लावा, 10,000 लावा महिन्याला. तर ते 11 महिन्याची तुम्ही भरायची आणि 12वा महिना ते देणार आहेत. आणि तुम्हाला तेवढ्या पैशात, जे साठवलेल्या पैशात जेवढं काही सोनं येणार आहे ती सोन्याची वस्तू किंवा चांदीची वस्तू तुम्हाला देणार आहेत. अशा प्रकारे ही त्यांची स्कीम होती आणि त्याची एक आपली जाहिरात व्हावी म्हणून त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला बायकांसाठी. तर तुम्ही पाहू शकता आणि बायकासुद्धा खूप छान असं एन्जॉय केलेलं. तर पहिला हा त्यांचा गेम होती की म्हणजे पहिल्या 20-25 बायका जेवढ्या कोणी येणार आहेत त्या येऊ शकतात आणि याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. तर ह्या गेमचं असं हे होतं की त्यांनी 3 बोटं केले की तिघी जणींचा ग्रुप करायचा, 4 बोटं केली का चौघींचा करायचा, 5 बोटं केली का 5 जणींचा ग्रुप करायचा. त्याच्या 6वी जर आली तर ती मुलगी आऊट, म्हणजे बाई आऊट असं त्यांचं हे होतं. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता ह्या मॅडम आऊट झालेल्या आहेत आणि लगेच त्या मग बाहेर निघतात. तर अशा प्रकारे त्यांनी हा गेम ठेवलेला होता. तर पाहू शकता ह्या गेममध्ये मग त्या हे झाल्या. तर पहिल्यांदा त्यांना कळलं नव्हतं म्हणून त्यांनी परत एकदा त्यांना चान्स दिला आणि परत एकदा त्यांनी हे केलं. पण मग ते म्हटले अशी चिटिंग करायची नाही, जर झालं असेल तर लगेच बाजूला जायचं. आणि हे असं तर बायकांचं कुठंही असतं, म्हणजे जिथे बायका आहेत तिथे असा म्हणजे असा हे प्रॉब्लेम येतच असतो. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा कार्यक्रम झालेला आणि ग्रुपने आपापल्या अशा एकत्र होणार आहेत असं त्यांचा गेम आहे. तर तुम्ही पाहू शकता आणि बायकांनाही खूप छान असं एन्जॉय केलं आणि असं काहीतरी कार्यक्रम असावंच, कारण माणूस त्याच्यामध्ये हे होतं. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम झालेला आहे, म्हणजे सुरू झालेला आहे. आणि पाहू शकता किती छान असा कार्यक्रम त्यांनी एन्जॉय केला आणि गिफ्ट पण ठेवलेले. तर मी तुम्हाला सांगते हा गेम खूप वेळ चालला, कारण खूप जास्त बायका होत्या आणि एक बाई काढायची त्यांना बाहेर म्हटल्यावर हा गेम तर खूप वेळ चालला. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हा गेम होता. त्यांनी असे 5-6 गेम घेतलेले, छान घेतलेले 5-6 गेम आणि हा कार्यक्रम खूप सुंदर झालेला. बायकांनीही छान एन्जॉय केला आणि खूप वेळ चाललेला हा कार्यक्रम. आणि छान असं मस्त नवरात्र म्हटलं का बायकांचाच एक 9 दिवसाचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये 9 कलर आहेत असं काही नाही. म्हणजे हे फक्त लोकांनी काढलेलं आहे, हे कलर ते कलर असं काही नाही. देवानी तर खूप रक्ताने आंघोळ केली होती, त्यांना कुठला कलर आणि काय. पण एक जाऊ द्या, बायकांनी का काढीना, म्हणजे कोणी का काढीना, पण एक त्या कलरच्या निमित्ताने ड्रेस किंवा साड्या किंवा काही घालू शकतात. आणि तुम्ही पाहू शकता इथल्या लहान मुलांनीसुद्धा हा रेड कलर घातलेला आहे. मुलांनीही रेड शर्ट घातलेला. सर्व काही एन्जॉय करतात. जाऊ द्या, हे असेच दिवस एन्जॉय करावं लागतात.
कारण काही सांगता येत नाही कोणाचं मरण कुठं आहे कोणाचं कधी आहे. त्यामुळे आणि खूप असं वेगळंच निघलेलं आहे आता. त्याच्यापेक्षा हे छान आहे की बाबा रेड घाला, लाल घाला, 9 दिवसाचे 9 कलर घाला, काहीतरी वेगळं. कारण आता कितीक बायकांना कितीक साड्या आहेत आणि कितीही कलरच्या आहेत. त्यामुळे एक हे आहे की बाबा हे म्हणजे कलर निघले, हे निघलं, ते निघलं, असं काय काय आहे. पण छान आहे की त्याच्या निमित्ताने का होईना बायकाही करतात आणि देवाचीही सेवा घडते. देवाचे आत्ता बोलतात की असं नसतं तसं नसतं, सगळं सोशल मीडियाने झाले. पण काही काही गोष्टी चांगल्यासाठी आहेत, काही गोष्टी वाईटसाठी आहेत. तुम्ही वाईट घेतलं तर वाईट होणार, चांगलं घेतलं तर चांगलंही होणार. असं काही सगळ्या गोष्टी वाईटच आहेत असं बी म्हणता येणार नाही. कारण तुम्ही सांगा, देवाचं का म्हणजे सोशल मीडियावर बघून का होईना पण देवाचीही भक्ती करतात. कोण काय करतं, कोण कशी पूजा करतं, कोण कसं मांडतं, कोण कसं डेकोरेशन करतं. आणि डेकोरेशन जरी करायचं म्हटलं तरी खर्च आलाच. तर जाऊ द्या, काही लोकांचे पोट भरतात, काही लोकांकडे ज्यांच्याकडे आहे ते घेतात, ज्यांच्याकडे नाही ते नाही घेत. पण जे विकतात त्यांचेही पोट भरतात. आणि अशा प्रकारे खूप छान आहे, असं काही नाही. ज्याला जसं पाहिजे तसं ते जगून घेत आहेत आणि आपल्या आपल्या याचा आनंद लुटत आहेत. कसं हे करायचं. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम खूप छान आणि खूप वेळ गेलेला. तर पाहू शकता तुम्ही बराचसा वेळ गेलेला त्यामध्ये. आणि ह्या आता दोघी आऊट झालेल्या आणि आता ह्या चौघी राहिलेल्या. आता ह्या चौघीमध्ये आता ह्या मॅडम म्हटल्या ह्या चिटिंग करतात, त्यामुळे त्यांची फाटाफूट करायची असं त्यांचं म्हणणं होतं. मग त्यांनी दोघींना फाटाफूट केली आणि त्यांचा परतचा गेम सुरू केला. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे गेम झालेला. आणि तुम्हाला सांगू का आता कोण जिंकलं हे मी सांगू शकत नाही. कारण तुम्ही कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा. कारण मी जर आधीच सांगितलं तर काही मतलब राहणार नाही आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि पहा तुम्ही फायनल कोण आऊट झालेलं आहे आणि कोण जिंकलेलं आहे. कारण हे हारजीत चालूच असते. कोणीतरी हारलंच पाहिजे आणि कोणीतरी जिंकलंच पाहिजे. याला तर म्हणतात जीवन. आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता ह्या तिघीजणी राहिलेल्या आहेत आणि ह्या तिघीमध्ये आता चालणार आहे. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम त्यांनी जरा लांब लांब घ्यायला सांगितलं. कारण जवळ आलं का पटकन त्या दोघी सोबत होतात असं त्यांचं म्हणणं. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे यांचं काम चालू आहे. तर खूप जास्त एन्जॉय केला. आता ह्या जवळ होत्या म्हणून त्या एकत्र झाल्या पटकन आणि ह्या मॅडम वाईट म्हणजे खेळामधून बाद झाल्या. तर अशा प्रकारे ह्या आता दोघीही विनर झालेल्या आहेत. कारण दोघीच कशा खेळणार मग आता. तर त्यामुळे ह्या खेळामध्ये ह्या दोघीही विनर आहेत असं म्हणजे आहेच, ह्या दोघी विनर आहेत. आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा खेळ म्हणजे हा राऊंड इथे समाप्त झालेला आहे. आणि हा आता दुसरा राऊंड आहे. याच्यामध्ये 5 जणी आहेत आणि 5ही जणींनी सुंदर असा डान्स केलेला. आणि काहीच कारणास्तव मी दोघींचा नाही शूट करू शकले. म्हणजे मला एक कॉल आला होता, मग मी इकडे आल्यामुळे मी हे शूट नाही घेतलं, फक्त दोघींचं घेतलेलं. तर सुंदर असा ह्या मॅडमने डान्स केलेला, खूप सुंदर नाचल्या. सगळ्यात भारी तर यांनीच केलेलं असं मला तरी वाटतं. पण आता म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये तर त्यांना निवडायचंच आहे. पण ह्या दोघींनी पण म्हणजे ह्या डान्समध्ये सगळ्यांनाच विनर केलेलं. कारण प्रत्येक बाईला लाज वाटते कसं नाचावं काय. आणि प्रत्येक बाईला म्हणजे थोडं थोडं का होईना नाचता येतं. पण
ह्या लोकां लाज वाटते, लोक काय म्हणतात, हे काय बोलल ते काय बोलल, असा हा एक हेतू असतो. आणि बायका म्हटलं तर थोड्या लाजतातच. आत्ताच्या लेडीजना म्हणजे आत्ताच्या मुली नाही लाजत, पण इथून मागच्या तर थोड्याशा लाजळूच होत्या. त्यामुळे त्यांनी नाही हा आनंद घेतला. पण आत्ता जाऊ द्या, हे सध्या का होईना, ह्या मुलींचं का होईना आयुष्य चांगलं आहे आणि छान असं हे प्रत्येक ह्याच्यामध्ये एन्जॉय करणार आहेत आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणार आहेत. कारण इथून मागच्या बायकांना खूप असं टेन्शन होतं आणि खूप टेन्शनमध्ये गेलेलं आणि त्यांनी सगळ्या लोकांचाच विचार केलेला. आत्ता पण जरा भारी झालेलं आहे आणि आत्ता मुलींचं राज्य आलेलं आहे, त्यामुळे एकदम भारी. आणि आता मुलीही करतात आणि शिकतात पण आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. कारण आत्ताच्या मम्मी आहेत त्याच खूप छान आहेत, कारण त्या आपल्या मुलीला प्रत्येक क्षेत्रामध्ये जाण्यास म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये भाग घ्या, प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही कॉन्फिडन्स असतं, आईचाच असतो. त्यामुळे सर्व काही आत्ता मुली खूप भारी आहेत आणि आत्ताच्या खरंच मम्मी पप्पा खूप भारी आहेत, जे आपल्या लेकरांचा परिपूर्ण विचार करतात. इथून मागच्या बायका जास्त नव्हत्या करत, कारण त्यांना होत नव्हतं. आणि आत्ता सगळ्याच बायका जास्त समाजापेक्षा आपल्या लेकराचा विचार करतात आणि अशा प्रकारे म्हणजे ह्या एक निर्णय केला आणि ह्या चौघीही विनर झालेल्या आहेत. आणि आता दुसरा थर्ड राऊंड हा होता संगीत खुर्चीचा. तर याच्यामध्ये मीही पार्टिसिपेट केलेलं. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा म्हणजे संगीत खुर्चीचा कार्यक्रम चालू झाला. तर खूप असा सुंदर हा कार्यक्रम झाला आणि सर्व बायकांनी खूप छान एन्जॉय केलं. आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं हे झालेलं आहे. आणि आता तुम्ही सांगा, एवढ्या बायका आहेत आणि एक कमी केलेली, तर मग एक तर आऊट होणारच. अशा प्रकारे पण आऊट होण्याचा काहीही एक म्हणजे वाईट वाटून नाही घेऊ, कारण एक ना एक तर होणारच ना. याला मग गेम कशाला म्हणतात, याला तर गेम म्हणतात. मग ह्याला हे जर आऊट नाही होणार म्हटलं, हा गेमच नाही. अशामुळे काही वाटून घ्यायचं काम नाही, कारण हे चालूच असतं आपलं हार जीत. फक्त कोण याच्यात एन्जॉय करतं ह्याला फार महत्त्व आहे. तर तुम्ही पाहू शकता असं बायकांनी म्हणजे एन्जॉय केलाच पाहिजे, कारण हे जीवन परत नाही आहे. कारण आपण आता म्हणजे आपलं आता आज आपण 30चे आहोत, उद्या पुढच्या वर्षी 32चे होणार, 33चे होणार, असं वय वाढतच जाणार आहे आणि दिवस बसून राहत नाहीत. आलेला दिवस कधी मावळतो हे सांगता येत नाही, तसंच आलेलं वर्ष कधी संपतं हेही सांगता येत नाही. त्यामुळे माझं एकच सांगणं आहे, लेडीजला खूप छान असंच एन्जॉय करत राहा आणि कोणालाही असं म्हणजे कोणालाही वाईट किंवा नावं ठेवायचं नाही, कारण सगळ्यांनी सोबत पुढे जायचं. कारण सगळ्यांना प्रत्येकाला आशा असते आपणही असं राहावं, आपणही असं जगावं, कोणालाही कुणाबद्दल काही वाटून घेऊ नये. किती सुंदर असं हे एन्जॉय करावं आणि आपलं आयुष्य हे सुंदर असं जगावं आणि सुंदर एन्जॉय करावं. कारण खूप आत्ता जो पाऊस झालेला, खूप छान इकडे पाऊस होतो आहे मराठवाड्यात, इकडे धाराशिव ह्या भागाला खूप लोक वाहून गेलेले, त्यांचा जीव मुठीत. सगळे जनावरं आपल्याला काय सांगता येतं, कधी मरण येईन आणि कधी काय होईल ते सांगता येत नाही. त्यासाठी असंच एन्जॉय करतच जगा आणि असं छान मस्त राहा. तुम्ही पाहू शकता छान असं हे आमचा एन्जॉयचा कार्यक्रम झालेला म्हणजे सुरूच आहे. अजून म्हणजे मी अर्धाच घेतलेला आहे शूट, कारण मी ना लगेच घरी गेलेली होती, कारण हा कार्यक्रम बराच वेळ झाला होता. आणि फायनली हा कार्यक्रम म्हणजे मोठाही म्हणजे हा व्हिडिओ मोठा पण झालेला आहे. आणि म्हणजे माणसाला एक व्हिडिओ जर जास्त मोठा असेल तर कंटाळाही येतो पाहण्यासाठी, आणि त्यासाठी मी
हा अर्धाच व्हिडिओ शूट केलेला आहे. बक्षीस वितरण हे वगैरे मी नाही घेतलेलं आणि म्हणजे मला 2 व्हिडिओ बनवावं लागले असते, त्यासाठी मी हा एकच बनवलेला आहे. आणि बघते जर मला हा नेक्स्ट जर हा व्हिडिओ मिळाला तर मी दुसराही करेन, सेकंड तुम्हाला दाखवण की बक्षीस वितरण हे सर्व काही दाखवणार आहे. आणि अशा प्रकारे मीही ह्या इथपर्यंत आलेली आणि आऊट झालेली. आणि हे पाहू शकता आता ह्या 4 जणी राहिलेल्या आहेत आणि आता ह्या 4मध्ये आता कोण विनर होणार हे तुम्ही पहा. मी तर सांगितलं तर तुम्ही काही शेवटपर्यंत पाहणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठेही स्किप न करता पहा. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा राऊंड चालू होता. आणि ही आहे समता हाऊसिंग सोसायटी मित्रमंडळ खराडी. अशा प्रकारे हे कार्यक्रम होत आहे. आणि हा खूप दिवसांनी ही इथे दुर्गा माता बसते, पण होम मिनिस्टरचा कार्यक्रम हा पहिल्यांदाच झालेला आहे. बाकी हे संध्याकाळी दांडिया वगैरे सर्व काही खेळतात आणि छान असं एन्जॉय करतात बायका. तर पाहू शकता. आणि आत्ताचं म्हणजे खूप छान आहे. या मुलीसुद्धा खूप सुंदर करतात. छोट्या छोट्या मुली तर त्यासुद्धा दांडिया खूप छान खेळतात आणि छान मस्त एन्जॉय करतात. कारण आम्ही तर आमच्या लहानपणी नाही खेळलो, कारण आम्हाला तेव्हा काही दुर्गा माता वगैरे काही नव्हती. आता आम्ही असेच मोठे झालो. पण खरंच खूप छान आहे, कारण आत्ताची पिढीला सर्व काही लवकर उपलब्ध आहे, त्यामुळे त्यांचा दिमागही फास्ट चालत आहे. कारण लवकर त्यांना सर्व उपभोगायला मिळतं आणि त्यासाठी त्यांचा दिमागही फास्ट चालतो. अशा प्रकारे हे पहा आता ह्या दोघींमध्ये चालू आहे. आता फायनली कोण विनर होतं आहे ते तुम्ही पाहू शकता. आता दोघीच राहिलेल्या आहेत आणि तरी पण त्यांनी खुर्च्या अशा लांब मांडलेल्या आहेत आणि एक मध्ये ठेवलेली आहे. आता पाहूया कोण जिंकतंय आणि कोण हरतंय. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे गेम चालूच होता. छान असं गिफ्ट दिलेलं त्यांनी. तुम्ही पाहू शकता इथे त्यांनी त्या मॅडमच्या पाठीमागे सर्व लावलेले आहेत. मिक्सर, आप्पेचं भांडं वगैरे सर्व काय 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 लावलेलं आहे. हे पहा इथे बोर्ड पण दिलेलं आहे गजलक्ष्मी ज्वेलर्स. इथे तुम्हाला दिसत नसेल कारण जरा लांबून व्हिडिओ काढलेला आहे. आणि पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे ह्या मॅडम विनर झालेल्या आहेत ह्या राऊंडमध्ये. आणि आता हा राऊंड आहे उखाणा घ्यायचा. तर हा उखाणा त्यांनी अशी आत टाकली होती. ह्या उखाणा तर प्रत्येकजण घेतं, पण ह्या उखाण्यामध्ये गजलक्ष्मी ज्वेलर्स हे नाव आलं पाहिजे उखाण्यात, असा ह्या मॅडमची अट होती. तर तुम्ही पाहू शकता ह्या मॅडमने घेतलेला एक पटकन तिचं दिमाग चालला, तिने घेतला आणि ती गेली. तर पाहू शकता अशा प्रकारे हा गेम होता. आणि ह्या गेममध्ये हे म्हणजे विनर तर नाही सांगता येणार. आता ही तर विनर आहेच, हिने घेतला म्हटल्यावर ही विनर आहेच. आता ह्या लाल टॉपवाल्या जे मॅडम आहेत त्यांना काही नाव आलं नाही आणि मग त्यांनी घेतलंही नाही, कारण खूप वेळचा विचार करत होत्या, पण त्या आठवत नाही किंवा असंच बोलत होत्या, तर यांनी नाही घेतलं. आणि मग त्या दुसऱ्यांनी म्हणजे कोणतं का होईना पण घेतलं. तर अशा प्रकारे दोघी तिघींनीच हे विनरचं म्हणजे उखाणा घेतला, बाकीच्यांनी नाही घेतला. आणि असा हा कार्यक्रम होता. म्हणजे राऊंड तर कंप्लीट खूप मोठा होता, पण शेवटपर्यंत मग मी तुम्हाला दुसरा ब्लॉग बनवेन आणि त्याच्यामध्ये दाखवेन, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि त्यासाठी
मी जेवढं शूट म्हणजे आहे तेवढंच दाखवते. फायनली हा सुद्धा खूप मोठा झालेला व्हिडिओ, परंतु मी एवढा घेतला. अर्धा अर्धा करायचा म्हटलं तर तुम्ही जर रिक्वेस्ट केली तर मी हा पूर्ण म्हणजे पुढचाही व्हिडिओ एक दुसरा सेकंड व्हिडिओ म्हणून मी हे करू म्हणजे शूट करेन. तर तुम्ही पाहू शकता. जर या मॅडमने 2-3 नावे घेतलेली आणि ह्या मॅडमने सिंपल घेतलेलं, पण ह्या रेड कलरच्या मॅडमला कोणतंही आलेलं नाही, सिंपलही आलेलं नाही, कारण त्या म्हटल्या मला येतच नाही, माझ्या लक्षातून गेलं. 4 वर्ष झाली लग्नाला, असं चाललं होतं त्यांचं. आणि मग ह्या मॅडमने 2-3 घेतले आणि हे पाहू शकता. तर रेड साडीवालीने तिने पण घेतलेला. फक्त ही मॅडम ह्या मॅडमला आलंच नाही नाव. त्या लई रिक्वेस्ट करत होत्या, घ्या मॅडम, घ्या मॅडम, कसं का होईना घ्या, पण त्या म्हटल्या मला येतच नाही. आणि मग हे पहा, ह्या मॅडमने घेतलेलं नाव आणि उखाणा. आणि मग आणखीन दोघी तिघी जणींनी घेतलेलं. मग त्यांना म्हणजे त्यांनी गजलक्ष्मी ज्वेलर्स हे नाव आल्यामुळे त्यांनाही गिफ्ट दिलं. आणि म्हणजे दोघींनी घेतलं होतं आणि ह्या 2-3 जणींनी असं मिळून यांनी सगळ्या बक्षिसांची वाटप केली नंतर. तर हे पहा, अशा प्रकारे ह्या विनर झालेल्या आहेत. आणि तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे पहा. ह्या मॅडमनी पण घेतलेलं, ह्या आजींनी गजलक्ष्मी ज्वेलर्स, त्यामुळे ह्यांना पण त्यांनी बक्षीस दिलेलं आहे. अशा प्रकारे हे पहा. आता ह्या माझ्या शेजारी ज्या आजी होत्या त्यांनीही गजलक्ष्मीचं घेतलेलं. आणि मग हे पहा, ह्या दोघींनी झाल्या विनर. आणि अशा प्रकारे हा राऊंड इथे संपला आणि इथे चालला आता दुसरा राऊंड. आणि हा होता रॅम्प वॉर्मचा. तर हा व्हिडिओ होता आणि म्हणजे हा हे होता गेम. तर तुम्ही पाहू शकता. तर मला तर आधी माहीत नव्हतं, मीच तर पहिल्यांदा पार्टिसिपेट केलं होतं आणि हा असा काही गेम असतो हेही मला माहीत नव्हतं. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे मला वाटलं दुसरं काही सांगते पण. आणि ह्याच्यातही मी हा दुसरा राऊंडमध्ये मी पार्टिसिपेट केलं, कारण त्यांच्यामध्ये असं होतं की ज्या जिंकल्या त्यांना परत चान्स नाही, पण ज्या पार्टिसिपेट करून बी हारल्या त्यांना दुसऱ्या गेममध्ये येता येईल, अशा प्रकारे यांचं म्हणणं होतं. त्यामुळे मी पण आले. आणि पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आता सुरू झालं. आणि खूप गोंधळ असतो. हे बायका म्हटलं का खूप लवकर चालू नव्हतं होत. आणि असंच त्यांचा कार्यक्रम चालत राहिला. छान मस्त एन्जॉय केलं. असा हा कार्यक्रम होता. हे पाहू शकता, सुंदरसा असा कार्यक्रम हा. आणि छान याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे त्यांनी एक हे केलं. मला काही माहीत नव्हतं, पण मी असंच त्यांचं पाहून केलं की असं करतात म्हणून. असं थोडी जरी कल्पना असती माणसाला तर आपण बरोबर हे करतो, पण काही कल्पना नव्हती मला. छान
छान असं बायकांनी सगळ्यांनी मस्त केलं. आणि ह्या मॅडमला विनर केलं. आणि यांना पण केलं कारण ह्या नमस्ते करत आल्या म्हणून. अशा प्रकारे हा गेम होता. आणि हा असा पूर्ण व्हिडिओ माझा पुढचं जर पाहिजे असेल तर मी नक्कीच सेकंड होम मिनिस्टरचा कार्यक्रम म्हणून घेऊन येईन. तुम्ही मला तसं कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की आम्हाला शेवटचा पाहायचा आहे. आणि हे पाहू शकता अशा प्रकारे आमचा पूर्ण हा याचा कार्यक्रम समाप्त झाला. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तर नेक्स्ट भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर मग चला तर मग नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.